आणि यानंतर आपण निवडणुकांसंदर्भातल्या बातम्यांचा घेणार आहोत झटपट आढावा धुरळा निवडणुकीचा मधून। मुंबईच्या मालाडमध्ये मालवणी परिसरामध्ये गेल्या 2 दिवसांपासून वाद गाजतो आहे तो म्हणजे काँग्रेस आणि भाजपमध्ये। काल काँग्रेसकडून भाजपचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा अस्लम शेख यांच्या विरोधात भाजपने आंदोलन केलेलं होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। कार्यकर्ते काहीसे आक्रमक झालेले आहेत। या सगळ्याला पार्श्वभूमी आहे ती म्हणजे अस्लम शेख यांनी मंत्री लोढांविरोधात टीका केली होती, त्यांना धमकी दिली होती असा आरोप करत लोढांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देत असताना मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी अस्लम शेख यांचा उल्लेख हा पाकिस्तानची औलाद असा केला होता। त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते हे चिडले होते, आक्रमक झालेले होते। यानंतर त्यांनी अमित साटम यांच्या कार्यालयाच्या समोर जाऊन काल जोरदार आंदोलन केलं होतं आणि यानंतर पोलिसांना देखील काल मध्यस्थी करावी लागली होती आणि त्यानंतर आज भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांच्या मुंबईच्या मालाडमधील मालवणी परिसरात आंदोलन केलेलं आहे। आपल्या याबद्दलचे अधिकचे अपडेट जाणून घ्या तर सचिन गाड आपल्यासोबत आहे। सचिन, खरं तर भाजप आणि काँग्रेस यांच्यातला हा जो सगळा वाद आहे तो अधिक पेटताना पाहायला मिळतोय। सध्या काय नक्की घडतंय मालवणीमध्ये? नक्कीच आपण बघतोय की आता भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सध्या मालवणी परिसरात आहेत आणि जे अस्लम शेख यांचे फोटो लागलेले ते आपण बघतोय की कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पाडले जातात। कारण आंदोलन जे होतं ते काही अंतरावरती होतं। त्या सगळे कार्यकर्ते आंदोलन करते होते, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। मात्र जे उर्वरित कार्यकर्ते होते ते अजूनही आक्रमक असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। मालवणी पोलीस स्टेशनचा हा संपूर्ण परिसर आहे आणि तिथे आमदार अस्लम शेख यांचे जे बॅनर सध्या लागलेले आहेत ते आपण बघतोय की कार्यकर्त्यांकडून पाडण्यात येत आहेत। अस्लम शेख यांनी मंगल प्रभात लोढा यांच्यावरती आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं होतं, त्यांना जिवे मारण्याची धमकी दिलेली होती आणि त्याविरोधात अस्लम शेख यांच्यावरती गुन्हा दाखल करावा म्हणून भाजपकडून आज खरं आंदोलनाची हाक घेण्यात आली होती। मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते इथे आज जमलेले होते, त्यांचे आमदार देखील इथे मोठ्या संख्येने आलेले होते आणि जे कार्यकर्ते आंदोलन करत होते त्यातील काही कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्याने पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। मात्र जे उर्वरित कार्यकर्ते बाहेर होते ते आपण बघतोय की ते अजूनही आक्रमक आहेत आणि अस्लम शेख यांचे जे बॅनर सध्या लागलेले आहेत ते कार्यकर्त्यांकडून पाडल्याचं आपल्याला दिसून येतं। सुरुवातीला आंदोलन जिथे सुरू होतं तिथे अस्लम शेख यांचा फोटो जाळण्यात आलेला होता, त्यांचा जे पुतळा होता तो जाळण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केलेला होता आणि आता आपण बघतोय की कार्यकर्त्यांनी अस्लम शेख यांचे जे फोटो आहेत त्यांचे बॅनर आहेत ते देखील पाडण्यास सुरुवात केली। काही कार्यकर्ते आहेत आम्ही कुणाला महाराष्ट्रात केलेली नाही आहे, त्यांच्या अपघातामध्ये काहीतरी चाललं नाही त्याला आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला। बॅनर पडला, आक्रोश आहे साहेब, आक्रोश आहे साहेब। लांबवा जय श्रीराम, जय श्रीराम, हां जय श्रीराम। काय बोलताय? पोलीस स्टेशन मध्ये तुमचे नेते आलेले आहेत, त्यांच्याशी तुमचं काय बोलणं? जय अद्याप आमचं काय बोलणं अद्याप शांततेचं आव्हान केलंय, तुम्ही शांत आहे आम्ही सगळं शांतता, सगळं शांतता आहे। यांच्या विरोधात काय तुमचं म्हणणं काय? माझं म्हणणं एक आहे, तो देशचा गद्दार आहे, हा देशाचा गद्दार आहे। हा बांगलादेश रोहित देशांना म्हणून इथे मतपेटी वाढवलेली आहे, अजून काही करत नाही।
सरकारी जमिनीवरती कब्जा करण्याचा प्रयत्न करून राहिलो आणि यांचं मताचं जे पेटी आहे ती वाढवण्याचं काम चालू आहे. चालेल, आपण पाहिलं तर आपण हे सगळे भाजपचे कार्यकर्ते तेव्हा हे भाजपचे काही कार्यकर्ते होते. या कार्यकर्त्यांची आपण प्रतिक्रिया ऐकलेली होती. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे. या ठिकाणी बॅनर फाडण्यात आलेले होते. अस्लम शेख यांचा पुतळा देखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी जाळला होता. यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यानंतर आता इथले जे स्थानिक नेते आहेत ते देखील पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत. मात्र भाजपचे काही कार्यकर्ते अद्यापही आक्रमक असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्याबद्दलचे अधिकचे अपडेट सचिन देतोय. सचिन, या परिसरामध्ये अद्यापही कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसते आहे. काहीशी वाहतूक कोंडी देखील झाल्याचं चित्र आहे. सध्या परिस्थिती कशी आहे? नक्कीच आपण बघतोय की अजूनही मोठ्या संख्येने कार्यकर्ते हे पोलीस स्टेशनच्या बाहेरच असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे वाहतूक कोंडी इथे खरं तर मोठ्या प्रमाणात झालेली आहे. जवळपास 2 तासापासून इथे भाजपचं आंदोलन सुरू आहे. ज्या ठिकाणी आंदोलन सुरू होतं तिथल्या आंदोलनकर्त्यांनी पोलिसांनी हटवलेलं होतं आणि काही आंदोलकांना जे नेते होते, जे आमदार होते, त्यांना पोलीस ताब्यात घेऊन त्यांना पोलीस स्टेशनला आणण्यात आलं. मात्र आता आमदारांसोबत त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते देखील इथे पोलीस स्टेशनला जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अस्लम शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा ही खरं तर भाजपची मागणी आहे आणि त्या मागणीसाठीच आपण बघतोय की भाजपचे कार्यकर्ते हे सध्या मोठ्या संख्येने पोलीस स्टेशनच्या बाहेर देखील जमलेले आहेत. अस्लम शेख यांच्या विरोधात सध्या घोषणाबाजी सुरू आहे. सुरुवातीला आंदोलन हे जे पोलीस स्टेशनच्या जवळच असलेल्या फायर ब्रिगेडकडे आंदोलन होतं आणि भाजपचे जे कार्यकर्ते होते त्यांना खरं तर अस्लम शेख यांच्या कार्यालयावर जाण्याची इच्छा होती आणि तिथे आंदोलन त्यांना करायचं होतं. मात्र त्यांना तिथे पोलिसांनी जाऊ दिलं नाही आणि सगळ्या आमदारांना घेऊन पोलीस स्टेशनला आले आणि आपण बघतोय की आता कार्यकर्ते हे इथे मोठ्या संख्येने जमण्यास सुरुवात होऊ लागलेली आहे. मध्यंतरी कार्यकर्ते आक्रमक देखील झालेले होते. अस्लम शेख यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. त्यांचा पुतळा इथे जाळण्यात आलेला होता. त्यांचे जे बॅनर इथे संपूर्ण परिसरात लागलेले होते ते इथे पाडण्यात आलेले होते आणि जोवर गुन्हा अस्लम शेख यांच्या विरोधात दाखल होत नाही तोवर आम्ही पोलीस स्टेशनचा परिसर सोडणार नाही, ही सध्या आपण बघतो की कार्यकर्त्यांची भूमिका असलेली आपल्याला दिसून येते. पोलीस स्टेशनमध्ये काही नेते देखील पोहोचल्याचं कळतंय. कोणकोणते नेते सध्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेत याबद्दलची काय माहिती आहे? सध्या प्रवीण दरेकर हे पोलीस स्टेशनला आहेत. त्यासोबत जे उपाध्याय नावाचे भाजपचे आमदार आहेत ते देखील इकडे उपस्थित आहेत. सुरुवातीला भाजपच्या युवा मोर्चाचं हे आंदोलन होतं आणि त्या आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलन करताना ताब्यात घेतलं होतं आणि आंदोलन करताना ताब्यात घेतल्याचं बघताच आपण बघतोय की प्रवीण दरेकर हे सध्या पोलीस स्टेशनला, त्यासोबतच भाजपचे इतरही आमदार जे पश्चिम विभागातील आमदार आहेत ते इथे दाखल झालेले आहेत. जोवरती अस्लम शेख यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही, त्यांच्यावरती कारवाई केली जात नाही तोवरती आम्ही पोलीस स्टेशन सोडणार नाही अशी तर आमदारांची भूमिका आहे आणि त्यांनी ही मागणी आपली लावून धरलेली आहे. कारण तुम्ही बघितलं की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देखील जे भाजपचे मुंबई अध्यक्ष आहेत अमित साटम यांच्या घराबाहेर आंदोलन केलं होतं आणि आता त्यालाच कुठे ना कुठे प्रत्युत्तर आता भाजपकडून देण्यात येते. भाजपचे कार्यकर्ते हे सध्या मोठ्या संख्येने पोलीस स्टेशनला जमा आहेत आणि अजूनही आपण बघतोय की आमदार अस्लम शेख यांच्या विरोधात घोषणाबाजी देण्याचं सध्या त्याचं सत्र सुरू आहे. कार्यकर्ते होते भाजपचे, त्यांना अस्लम शेख यांच्या कार्यालयावरती जायचं होतं मात्र पोलिसांनी त्यांना मज्जाव केला, कार्यालयात त्यांना जाऊ दिलं नाही आणि आपण बघतोय की आता सगळे जे कार्यकर्ते ते पोलीस स्टेशनच्या संपूर्ण परिसरात जमलेले आहेत आणि इथे सध्या आंदोलन सुरू केलेलं आहे. आज तर आमदार अस्लम शेख यांची देखील पत्रकार परिषद होणार आहे आणि जे काही भाजपचे आरोप आहेत त्यांच्या विरोधात अस्लम शेख हे देखील जे आपलं म्हणणं आहे किंवा प्रत्युत्तर आहे ते देणार असल्याचं आपल्याला समजतंय. असा जो मोर्चा होता सरकार अस्लम शेख यांच्या कार्यालयावरती निघणार होता मात्र कार्यालयावरती मोर्चा निघाला असता तर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आले असते, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता आणि असं होऊ नये म्हणून आपण बघतोय की पोलिसांनी कार्यकर्त्यांना एका अंतरावरच थांबवलं आणि तिथे जे आंदोलन चिघळण्यात दिसत होतं तेव्हा पोलिसांनी कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. आता सध्या भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार प्रवीण दरेकर आणि इतर जे आमदार आहेत ते सध्या पोलीस स्टेशनला आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते सुद्धा आपण बघतोय की पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या देऊन बसलेले आहेत आणि जोवर गुन्हा दाखल होत नाही तोवरती आम्ही परिसर खाली करणार नाही ही सध्या कार्यकर्त्यांची भूमिका असल्याचं आपल्याला दिसत आहे. सचिन, या अधिकचे बातमीचे अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा सध्या पोलीस ठाण्यामध्ये स्थानिक आमदार पोहोचलेले आहेत त्यामुळे आता या सगळ्याबाबत पोलिसांची काय नेमकी पुढची भूमिका असणार आहे. अस्लम शेख देखील पत्रकार परिषद घेणार आहेत. त्या पत्रकार परिषदेतून काय नेमके मुद्दे मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि यानंतर आपण बोलूयात पुढच्या बातमीकडे. स्थानिक स्वराज्य संस्था